आम्हाला काय नाराज झालो आम्ही. तनपुरे आमचा उमेदवार होता प्रत्यक्ष दादा, पण आम्ही त्या गोष्टीत नाराज झालेलो आहे. तो जर उभा असता ना तर लय फाईट झाली असती बाहेर. जोरदार फाईट झाली असती. हा, आणि मग असं म्हणणं आहे, दुसरं काही मला बोलायचं आणि आता फाईट कशी? राज्यामध्ये 2 विधानसभा क्षेत्राची पोटनिवडणूक लागलेली आहे. मी सध्या राहुरी विधानसभा क्षेत्रामध्ये आहे व आपल्याबरोबर या ठिकाणचे गाव हे सोनई ना, ब्राह्मणी गावातील नागरिक आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार, काय नाव आपलं? गोविंद बाबर शालार. आरडगावचेच. हा, आणि काय व्यवसाय करता तुम्ही? का शेती? शेती पण लॉन्ड्री पण आहे आपली. लॉन्ड्री पण. अरे वा, म्हणजे लोकसंपर्क तुमचा एकदम चांगला आहे. शेतामध्ये काय काय असतं आपलं? ऊस, कांदे, कपाशी, गहू. कोणत्या पिकात सध्या परवडत आहे तुम्हाला चांगलं? काय ऊसातच सध्या आहे, कांद्यात काहीच नाही. राहुरीमध्ये आता पोटनिवडणूक लागलेली आहे. तनपुरे आणि कर्डीले लक्षवेधी लढत होती. तनपुरेंनी माघार घेतली. नेमकी परिसरात चर्चा काय? तनपुरेंनी माघार घेतली, लोकांमध्ये चर्चा काय? काय बघ, हेच त्यांची सत्ता असल्यावर मग कामकाज व्हायचं बा इकडं खाली. अच्छा. त्याच्यावर त्यांनी माघार घेतली बा थोडी. परंतु आजकालचं जर राजकारण जर म्हटलं तर आजीदादा काय म्हणता, वांगाळ झालं राजकारण. आजकालचं जर राजकारण म्हटलं तर वाटेल तेवढा पैसा खर्च करता, पण असं माघार घ्यायला लावते पण कोणी माघार घेत नाही. अशा परिस्थितीत तनपुरेंना एक मोठा वारसा आहे, बाबूराव दादा वगैरे, त्यानंतर प्रसाद तनपुरे. तर त्यांनी माघार घेतली म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला, किंवा चर्चा तशी कशी मग? काय तसं काही चर्चा नाही, पण बरं चांगलं केलं माघार घेतल्यामुळं. आणि काय वाटतं एकंदरीत मग वातावरण काय आता सध्याच्या स्थितीत कोण आमदार केलं निवडून? हां, करडले दुसरे कोणी आहे तिथं? अक्षय दादा. अच्छा. आणि समोरचे विरोधक कसे, लढत कशी राहील? काय आता एक आपल्या काय याचे नाही, परिचयाचे नाही. नाही. तुम्ही जे बोलत होता, आजकाल काय झालं माहिती का, म्हणजे अगदी 10-20 वर्षाचा जो काळ असायचा, म्हणजे आपण जर डांबरी रोडने गेलो ना, अगदी डांबर हाताने काढायचं, एवढं डांबर राहायचं रस्त्याला. पण आता काळाकुट्ट डांबरी रोडच दिसत नाही, गुळगुळीतपणा दिसत नाही, खडबडीत रस्त्यांचं नवीन जरी काम झालं तर त्या डांबराला अजिबात काळेपणा नसतो, म्हणजे कंजूसपणा. गुळगुळीत रस्त्याला स्मूथपणा नसतो, आणि वर्षात रस्ते खराब होत्या. आणि टक्केवारी अगदी भाजप जर म्हटलं तर भाजप भ्रष्टाचारमुक्त म्हणून भाजप आलंय समजा, काँग्रेसला डावलून. तर पण भ्रष्टाचार टक्केवारी 10%, 15% प्रत्येक कामात चालूच आहे ना, आहे ना. टक्केवारीशिवाय काम होतच नाही ना. आणि रस्त्यांची कामं खूप खड्डे आहे रस्त्यामध्ये. नाही ना, कालच एक मुलगी गाडीच मोडून गेली आमच्या खड्ड्यात पडली. तर अच्छा. मी म्हणलं उडवलं का म्हणे, नाही म्हणे ती गाडी तुटली म्हणे. म्हणजे नेमकं काय झालं होतं, काय म्हणते तुम्ही? आता आदळली ती गाडी म्हणून. हां, आणि गाडी काय झाली मग? मोडली, त्या 2 झाले डायरेक्ट. म्हणजे इतकं खतरनाक खड्डा होता तो. हां, बघा. आणि भाजप ज्यावेळेस सत्तेत आलं, आता भाजपची संपूर्ण म्हणजे भारतात महाराष्ट्र सत्ता आहे, ते म्हणे भ्रष्टाचार खतम करेंगे. फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही पारदर्शी सरकार आमचं राहील. परंतु विकास कामं जर म्हटलं तर टक्केवारी सर्रास चालते. रस्त्यांच्या कामामध्ये क्वालिटी नाही. आता काम असं पाहिजे का ते 5-10 वर्ष टिकलं तरी पाहिजे, वर्षात का डांबरी रस्त्यानं खड्डे पडत्या, म्हणजे खडीकर शेरवाल्यांचे धंदे पण चालले पाहिजे, असं दूरदृष्टी असते त्यांची. सगळं छान बरोबर आहे ना. परत निधी मंजूर करायचा, परत 5 वर्षाच्या अगोदर 2 वर्षातच रस्ते खराब आहे ना, तसंच आहे मग, बरोबर आहे ना. नागरिकांचं पण कर्तव्य ना, का इंजिनियरांना भेटून त्या इस्टिमेट काय आहे विचारपूस झाली पाहिजे ना. कोण नाही मानित, नागरिकांना नाही मानित, कोण नाही. यांचा रोड आत्ता नाही तर खराब झाला, यांची डांबरी झाला झालं. आणि कोणत्या रस्त्याचं उदाहरण दिलं? ती मुलगी स्कूटीचा रस्ता आणि आदळी रस्त्याच्या खड्ड्यात. राहुरी मांजरी. मी गेलो होतो त्या रस्त्याने, खूप खड्डे आहे ना. हेच झालं आहे वस्तीच पुढे, विटभट्टे पुढं थोडं. अच्छा. वळांची पुलगी गाडी डायरेक्ट थांबली असेल मग. हां. काय प्रमुख मुद्दे काय राहतील आता निवडणुकीमध्ये? विकास कामांच्या लोकांच्या काय मागण्या राहतील, किंवा काय बा आपल्या तुम्हाला काय वाटतं कोणकोणती कामं गरजेची आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? काय रस्त्याचेच काम आहे, काय का दुसरं काय हो. सगळ्यात मेन रस्त्यांची कामं झाली. हां. हे राजू बोल ना, धर ना. काय त्याच्याच संगत बोला, त्यांना माहिती बरं. बाकी काय म्हणता सध्या महागाई वगैरे सगळ्या गोष्टीवर काय वाटतं तुम्हाला? महागाई भरपूर झाली. गोड तेल झालं 180-90 रुपये किलो. सोयाबीनला भाव नाही. सोयाबीनला नाही, गावाला नाही, कायलाच नाही. ते 5 फुटकर राहिले ते बरं. ती शेतकरी नसतील. अहो शेतकरी तो चांगला शेतकरी आहे मग. हो, या ना.
इकडेच का तू काय लाजू नका, या बोलू नका, तुम्हाला प्रश्न मला नाही बोलणं आलं पण तिने बोलायला लावलं मला. इकडे ना, अरे इकडे या आता खरी ये या. या. 2 मिनिट, अरे 2 आले का आता, याच तुम्ही. बरं बोलू नका, नुसतं बसा तर घरी. काय राव तुम्ही असं करत्या. नाही 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 नाही. ऐका, मला सांगा तुम्ही काय काम करत्या? शेती किती क्षेत्र आहे तुम्हाला? 10 एकर. आणि आता प्रमुख पीक काय का ज्याच्यात तुम्हाला 2 पैसे भेटता, परवडणार? तसं म्हणजे कोणतंच नाही रे, म्हणजे परवडतच नाही सध्या. हो, तुमच्या भागाचं खूप नाव होतं, राऊरी, लोणी, संगमनेर, खूप उत्पादक मोठे आणि खूप मोठे मोठे आसामी, आणि तुम्ही म्हणता परवडत नाही म्हणजे. नाही, पहिले मटेरियल स्वस्त होतं, आता महाग झालं, त्याच्यामुळं परवडत नाही. जी गोणी 500 रुपयाला भेटायची समजा, तर ते आता 2000 गोणी मटेरियलची, त्याच्यामुळं सध्या परवडत नाही. भाव काही तसंच राहिले भाऊ पिकाला, आणि मटेरियलचे भाव वाढल्यामुळं मजुराचे भाव वाढले, त्याच्यामुळे परवडायचं अवघड झालं. आणि दुग्ध व्यवसाय कसा आहे आता थोडा तुमच्या? आहे का गाई वगैरे? हो आहे ना, किती गाई आहे? आहे 5 गाई आहे. कांदे वगैरे काही? कांदे आहे 1 एकर भरी. पहिली कांद्याची भावाची परिस्थिती काय होती, आता उत्पादनी भाव कसं वाटतं, डिफरंट काय वाटतो? मग ते खर्चामुळं आता पडतळ बसत नाही ना. ॲव्हरेज ॲव्हरेज आहे तसंच राहिलं, ॲव्हरेजमध्ये नाही काही झालं, पण फक्त पडतळ कशी बसत नाही, खर्च वाढला. काय आता तुमच्याकडे पोटनिवडणूक लागलेली आहे, अचानक तनपुरेंनी माघार घेतल्यामुळे लोकांमध्ये जरा काय वाटतं? नाही, आता ही निवडणूक नेमकं याची होती ना, ती सहानुभूतीची होती, त्याच्यामुळं माघार घेतली, नाही तर थांबले नसते मग ते. अच्छा. असं नाही तर थांबले नसते दादा भाऊ, असं नाही तर भरपूर कामं केले दादाने मंत्री असताना, पण आता ते ही निवडणूक थोडी वेगळी असल्यामुळं थांबले. विशेष म्हणजे तनपुरेंचे जे आजोबा आहे बाबूराव दादा, त्यांचं पण मी बऱ्याच ठिकाणी आता फिरलो, खूप नाव निघतं त्यांचं कामाबद्दल. मग धरण त्यांनी केलेलं आहे, बंधाऱ्याची कामं केली त्यांनी, म्हणजे पूर्ण भाग त्यांनीच विकसित केलेला आहे, त्याच्यामुळं नाव निघतं त्यांचं. मला परत तोच प्रश्न आहे, कारण तो प्रश्न महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात रस्त्याचे निगडीत लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत कायम रस्त्यावर जावं लागतं. आणि रस्त्याच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासूनही ना फक्तच आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं. म्हणजे त्याला डांबर चांगलं जास्त वापरलं जात नाही, काळेकुट डांबरी रोड होत नाही, कंजूसपणा होतो डांबरी, आणि 1 वर्षात ते रस्ते उखडून जात्या, टक्केवारी सर्रास चालती. आणि नागरिक म्हणून आपलं कर्तव्य का आपण इंजिनियर साहेबाला भेटून त्याचं इन्स्टिमेट काय आहे, कामाची क्वालिटी काय आहे, त्याला प्रश्न विचारले पाहिजे. परंतु प्रत्येक ठिकाणी एकदम निकृष्ट कामं होत्या, आणि लोकांची पार ते म्हणतात त्यापूर्वीची गाडी डायरेक्ट फुटली. म्हणजे काय होतं मग विचारायला गेलो, इंजिनियर लोक हा करतात, आणि असं होतं ते, त्याच्यामुळं बोलून देत नाही ते. करते तर चांगला आहे करतात फक्त, आणि दुसरं मग जे करायचं ते होतं मग. आणि काँग्रेसच्या काळात खूप भ्रष्टाचार होता म्हणून भाजप आलं, पण टक्केवारी सर्रास चालू आहे प्रत्येक कामात, 10%, 15%, एकदम ते विशेष कोणाला काही वाटत नाही त्याचं. नाही, पहिल्यापासूनच चालू आहे ते, म्हणजे मस्त लोक वळडत येत, पण आता ते लक्ष देत नाही ना, किंवा सत्ताधारी ते असतात, त्याच्यामुळं कोणी हे करीत नाही. काय म्हणता? पहिलं कमी होतं टक्केवारीचं, थोडं भाव कमी होते काँग्रेसच्या काळात, आता भडकले सारे. मला सांगा, तुमच्या परिसरामध्ये म्हणजे तुमच्या गावात आता ह्या निवडणुकीची चर्चा नेमकी काय आहे? इंटरेस्ट आहे का लोकांना का काय नेमकी? इंटरेस्ट नाही तसा, इंटरेस्ट नाही. काय कारण? 3 वर्ष राहिलेले, त्याच्यामुळं असं झालं ते. दादा उभे जर असते तर मग इंटरेस्ट असता. अच्छा. कारण म्हणजे एकतर्फीच निवडणूक येते म्हणले तरी चालम बा असं. नमस्कार, काय नाव तुमचं? संदीप भुसारे. संदीप भुसारे. हो. काय करता तुम्ही? मी जॉबला आहे कशामध्ये? बँकेमध्ये. सध्या कशी आहे आता तुमच्या राऊरी तालुक्यामध्ये जे रस्ते वगैरे, खास करून रस्त्यांची लोकांना खूप गरज असते, रस्त्यांची क्वालिटी कशी आहे? म्हणजे एकदम गुळगुळीत रस्ते आहे का, खड्डे बिड्डे काही नाही, एकदम छान असं प्रवास होतो? आमच्या तालुक्यात रस्त्याचा प्रॉब्लेमच आहे, म्हणजे खेड्यापाड्याचे रस्ते थोडे बरे, पण जे सिटी लाईनचे जे रस्ते नगरपालिकेच्या हद्दीत ते रस्ते एवढे काही खास नाही. हो. आणि कोणते रस्ते चांगले तुम्ही बोलले? सिटी आमच्या ग्रामीण भागाचे रस्ते चांगले झालेले आहे, आमच्या गावात वैयक्तिक चांगले झालेले. मी जर आता इथं गेलो ना, मोकळ का काय गाळ, हे गाव कोणतं इकडे? मानोरीन. पुढे कोणतं? वळण. खूप खड्डे दिसले हो, मन के पार, म्हणजे असे दुखून. रस्त्याचं काम चालू होतं, आणि स्वर्गीय कर्डील साहेब आल्यानंतर ते रस्ते तसेच अद्याप काय पुढं काम नाही झालं, निम्मे रस्ते झाले. म्हणजे मला खंत वाटते ह्या गोष्टीची
की जुना काळ आहे. नगर म्हणजे खूप प्रवरा, मुळा आणि गोदावरी, तो मोठा ऊसाचा पट्टा आणि खूप मोठं सहकार क्षेत्र. तिकडे काळे कोल्यांचे कारखाने, इकडं तुमचे तनपुरेंचे कारखाने, तिकडे विखे पाटलांचे कारखाने, इकडे एकदम तिकडं. पण रस्ते म्हटल्यानंतर म्हणजे थोडं जरा असा प्रॉब्लेम आहे. रस्ते होते पण ठराविक काळानंतर ते रस्ते म्हणजे जड वाहतूक असल्यामुळं, नदी जवळ असल्यामुळं वाळूचा उपसा खूप होतो आणि रस्ते खराब लवकर होता आमच्याकडं. पण मग जर क्वालिटी चांगली दिली तर सर्वोत्कृष्ट जर क्वालिटी असली म्हणजे डांबर भरपूर सगळं जर तर खराब होणार नाही. क्वालिटी सर अजिबात नाही आहे. फक्त डांबरवरून फक्त टाकलं जातं, पूर्ण असं काही खडीकरण होत नाही आहे. वरवर फक्त टक्केवारी प्रत्येक गावात टक्केवारीचं खूप म्हणजे भ्रष्टाचार म्हणत होते का काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होता, पण आता भाजपच्या काळात सुद्धा टक्केवारी अगदी सर्रास चालते. कामात क्वालिटी नाही कोणत्या. फक्त वरून म्हणजे काम झालेलं वाटतं, पण ते ठराविक काळानंतरच राहतं. नंतर परत उखडतात. फार तर 2 वर्ष 2-3 वर्ष त्याच्यानंतर परत रस्ता आहे तसा होऊन जातो परत. काय वाटतं कर्डिले आणि तनपुरे, आता तुमच्याकडे ही पोटनिवडणूक आहे, अगदी सगळ्यांना वाटत होतं आता एकदम जोरदार लढत होईल, कारण की इकडं तनपुरेंचं एक मोठं नाव आहे राजकारणातलं, तिकडं तुमचे कर्डिले पण एक मोठं नाव आहे. आणि पण मग त्यांनी माघार घेतली. एकंदरीत चर्चा त्यामुळं तुमच्या गावात किंवा तुमच्या तरुण म्हणजे तरुण काय असं विषय आहे, वर सत्ता BJP जे असल्यामुळं अक्षय कर्डिले निवडून येतील. हां, लोकांचं कल असं आहे का विरोधी पार्टीला जर दिलं तर खाली निधी येत नाही वा, म्हणून लोकांचं कल भाजपकडे आहे. नाही, एकदम नॅचरल गोष्ट आहे. परंतु शेतकरी म्हटल्यानंतर शेतकऱ्यांची खूप नाराजी भाजप विरोधात, कारण की कांद्याला खूप काळापासून अगदी वैतागला शेतकरी. म्हणजे काही ओरडा बिरडा काही करा, मीडियात पण किती बोला, काहीच फरक पडत नाही. 800-900 रुपये कांदा जातो. गावावाल्यांचे पार 2200 रुपये 3200 का मागच्या वर्षी भाव गहू आता तो मकावाल्यांचं तेच. फेडरेशनचं नाव सांगा त्या सरकारची, जरा एक झिरो म्हणून खरेदी फेडरेशन मार्फत कोणत्या गावात शेतकऱ्याची मका घेतल्या जाते 2400 भावांनी नाही. सोयाबीनची पण ती परिस्थिती, कापसाची ती परिस्थिती, म्हणजे शेतकरी एकदम नाराज आहे. तरी पण मग सर असा विषय आहे, मग विरोधी पार्टी सत्ता नसल्यामुळं आता सध्याला लोकांना असं वाटतं मग यांना निवडून आपलं कामं होणार नाही. जर आपण कदाचित यांना जर निवडून दिलं, आता सरळ जर पाहिलं तर पिकाला भावच नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पार्टीला जर आता सध्याला निवडून दिलं तर मग काहीच होणार नाही बुवा, निधी येणार, निधी ते येणारच नाही. आता पिकाचं जर पाहिलं गेलं तर सत्ता केंद्रात जेव्हा बदल होईल त्यावेळेस काहीतरी होऊ शकतं बुवा. तर सरच काय अजून भाजप सरकार अजून काय शेतकऱ्याविषयी असं हे नाही. मला असं वाटतं का की रस्ते आपल्या ग्रामीण भाग मांडल्यानंतर रस्ता लय महत्त्वाचा विषय, रस्त्यांची क्वालिटी चांगली होण्यासाठी सरकारने पण लक्ष दिलं पाहिजे. सर सरकारचं असं विषय सर, इथं ऑडिट होत नाही, रस्ते होऊन जाते पण अधिकाऱ्यांकडून चेकिंग होत नाही. तुमचं म्हणणं बरं, महत्त्वाचा मुद्दा. हा सगळ्यात मोठा विषय असा आहे का प्रत्येक ठिकाणी रस्ते होतेत पण सरकारी माणसं याच्यात खूप मोठी ना, आपली पण कर्तव्य का आपण ते तिथं गेलं पाहिजे, काय व्हायचं काम कसं चाललं काय. असा विषय कोणत्याच अधिकारी इथे येऊन पाहत नाही रस्ते व्यवस्थित केले का नाही केले. वरवर फक्त हे कमिशन खातेत, याचा काहीच पाठपुरावा होत नाही, ऑडिट होत नाही, याचं कुठं काही विचारणा होत नाही, कोणत्या जनतेचं काहीच विषय येत नाही. आजपर्यंत याच्यावर कोणीच बोलत नाही. असं मत आहे, कामं होण्याला महत्त्व नाही, पण ते कसं झालं, काय झालं, निधी किती आला, टाइम काम चांगलं राहिलं पाहिजे. किती निधी आला हे महत्त्वाचं आहे सर. बरोबर. हो. आणि इस्टिमेट बोर्ड अगोदर काम व्हायच्या अगोदर लावायला पाहिजे, ते इस्टिमेट बोर्ड पण लावत नाही कामाला. अजिबात नाही लागली, कितीचं काम आहे काय काहीच नाही, काही नाही. त्याच्यावर काय पारदर्शी म्हणत होते हे, आता काँग्रेस नंतर लय भ्रष्टाचार झाला, भाजप आलं का खूप पारदर्शी भ्रष्टाचार खतम करू लिहिलं जाते, एवढं चौरस तेवढं चौरस, काहीच नाही विषय. तो नुसतं वर लिहून उपयोग होत नाही. त्याचे पैसे किती आले, किती वापरण्यात गेले, काय झालं कसं, काहीच नाही, रिपोर्ट होत नाही सर अजिबात. आणि दुसरा विषय, गुटखाबंदीचा एवढा मोठा कायदा केला का मोक्का वगैरे लावू वगैरे, आणि गुटखा सर्रास विकल्या जाते, अगदी प्रत्येक टपरीवर गुटखा भेटते. कायदा फक्त कागदावरच आहे, मोठी शोकांती काय याचा असा विषय मोठ्याला, मला तरी असं वाटतं नेत्यांचेच हे गुटख्याचे कारखाने असावा म्हणून हे त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येऊन राहिलेला आहे सर. दुसरा काहीच विषय नाही. गुटखाबंदी होऊ शकत नाही, कारण की हे सगळे कारखाने मोठ्याल्या लोकांचे असल्यामुळे याच्यावर काहीच करू शकत नाही कोणी. जनतासुद्धा काही करू शकत नाही. हे चालणारच आहे, पुढं होणार, चालूच राहणार आहे, याच्यावर काय होणार नाही. तुमच्या सहकारी कारखान्याची दुर्दशा, कारखाना बंद पडला, दुर्दशा नमस्कार, तुम्ही वळणगावचेच आहे का? हो. काय नाव तुमचं? शेतराम नारायण गोसावी. काय शेती बीती काय करता? शेती. बरं, आता सध्या काय वावरात? ऊस आहे.
काय आता तुमची पोटनिवडणूक इथं आमदारकी विधानसभा लागलेली आहे. कर्डिले आणि तनपुरे विशेष लढत होती, पण आता तनपुरेंनी माघार घेतलेली आहे. कशी लढत राहील काय वाटतं, चर्चा कशी तुमचं काय? चर्चा आता मग अशीच आहे ना. तनपुरे साहेबांनी जरी माघार घेतली तर हे 7 जण आहेत ना विरोधी राहिलेले. त्यांना 7 जण विरोध आहे. लढत कोणामध्ये होईल मग आता टस्सर? आता खरी लढत खेवरे पाटील आणि अक्षय दादा अच्छा यांच्यात चुरस होईल. अच्छा. हा पक्ष कोणता आहे त्यांचा? कोण काय खरडे कोण? खेवरे 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 शिवसेनेचे ठाकरे आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी आता गोविंद पाटील मोकाटे. म्हणजे खरी लढत काय खेवरे पैलवान आणि खेवरे पहिलवान आणि कर्डिले अक्षय कर्डिले तो होईल. काय वाटतं तुम्हाला मग काय होईल? मग आता इथं विख्याचा गड म्हणल्यावर कोण यायचं बरं? विख्याचा जिल्हा काका म्हणते काय काय पुढे या काय? ब्रह्मदेव आहे आमच्या भागामध्ये. ते ब्रह्मदेव ताकद मानल्यावर समुद्राला नदी आड्या नाले आलीच असते. म्हणजे विखे पाटील ब्रह्मदेव मग त्यांच्या ताकद आहे काय आहे ते जिल्ह्याचे झोपात मालक मालक आहे आहे जिल्ह्याचा ते. जिल्ह्याचे मालक आहे आमचा झोपात जिल्हा काम आहे करतो तो. त्याचा. झोपात काम करतं ते झोपात माणसं. आम्हाला जावं लागेल. अहो आमचा एक उमेदवार होता त्यांच्यावर खोट्या नाट्या केसेस केल्या. यांना सवय आहे ते. आमटे लोकांना फुकट काठ्या कुठ्या दवाखाने फुकट नुसतं जायचं घाटात का गेला का झाला ॲडमिट का आलाच गेला. पैसा नको ना अडका नको. वयाचे कार्ड दाखवले तर काहीच लागत नाही. हा. मग आता आमची एवढी सोय केली. जिल्ह्याचे मालकच आहे बुवा ते. या जिल्ह्याचे मालक म्हणजे ते राजा म्हणावं लागेल आम्हाला या पण जिल्ह्यात. मग बाळासाहेब विखे पण त्यांचं पण काम का मग हे राधाकृष्ण विखेंचं काम कसं? विखेचे माझं वय 75 चालू. आम्ही त्यांचेच कार्य आम्ही विखे पाटले बाळासाहेब विखेचे मग कार्यक्रम. राधाकृष्ण विखेंचं काम चांगलं का बाळासाहेबांचं काम चांगलं होतं? ते घराण्याचंच काम ते 5 पिढ्या 5 पिढ्या आहे. विठ्ठलराव विखेंचं सुद्धा आशिया खंडामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना आहे. आशिया खंडात हा, त्यांच्या तर घराण्यातले उपकार आमच्या आहे. विखे घराण्याचे फार मोठं योगदान आहे जिल्ह्याकरता. विखे पाटलांचे शाळा आहे, कॉलेज आहे, मेडिकल आहे, डॉक्टर आमच्या तालुक्यात गल्ली गल्लीला डॉक्टर करून टाकले. इतकं शिक्षण पुढे आहे त्याचे. माझ्या घरात तनपुरेंनी माघार घेतली, मग काय आता कसं होईल लढत? काय नाही तनपुरे पाटलाला आता ते काय वाटतं का बरं माघार घेतली असेल त्यांनी? एक होण्याचे मार्गावर आहे आम्ही. बाबराव दादांनी बाळासाहेब यांनी एक ठिकाणी काम केलेलं आहे. तर मग पक्षात वाटणी घाटणी ज्याला नाही पटत तिकडं इकडं जाते आणि राजकारणात काय कोणी कोणाचं काय नसतं असं आहे. ते कोणी कधी का कोणाकडे होऊ शकते. आता तरुण पिढी त्यांची होते नाही का आता सुजय दादा प्रजाशक्त दादा सारे दादा आमचे एक ठिकाणी झाले. आम्हाला काय कोण कोण दादा आहे? सुजय दादा, अजून कोणती दादा आहे? प्रजाशक्त दादा हर्ष दादा अशी दादाची निस्ते दादा या इकडे या. नाही आमच्या जिल्ह्यात दादाची निस्ते नावं दादा. मग आता काय नावं नाही का? मग कॅमेरे पुढेच बोलतो ना मी काय वाईट बोलतो का? दादाच म्हणतो ना त्यांना. हर्षल दादा कोणाचे आहे ते? हर्षल दादा अरुण साहेब तनपुरेंचा आहे. सगळे असे. दादा नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव सुनील एकनाथ ठुबे, आरडगावचेच आहे का? आरडगावचे. काय करता तुम्ही? मोलमजुरी शेती काम करतो. मग सध्या तुमच्याकडे आता पोटनिवडणूक लागली राऊरीमध्ये. कर्डिले आणि तनपुरेंची लढत होती. तनपुरेंनी अचानक आता समजा माघार घेतली आहे. काय एकंदरीत काय परिस्थिती मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला? नाही काही आम्हाला काहीच नाही वाटत. आम्हाला 100% अक्षय दादा 100% 100 मतांनी आपले निवडून देणार? 100% मतांनी निवडून येणार. अच्छा, असं कसं काय नेमकं म्हणता तुम्ही? नाही आम्ही पहिल्या वेळेस साहेब ज्या वेळेस उभे होते कर्डिले साहेब त्यावेळेस बी आम्ही त्यांच्या मागेच होतो आणि त्यांचाच प्रचार बी केला आणि त्यांना पण असंच भरघोस मताने आम्ही निवडून दिलेलं आहे. त्यावेळेस तनपुरे विरोधात होते का? हां, तनपुरे त्यावेळेस विरोधात मग होते. असं तुम्हाला काय वाटलं का कर्डिलेंना सपोर्ट का काय? साहेबांचं कामच चांगलं आहे. हां? हां, कर्डिले साहेबांचं कामच चांगलं आहे. अच्छा. काम चांगलं आहे. कुठलं
बारीक सारीक काम घेऊन जा, तरी पण त्यांची कुठल्याच कामाला कधी अडचण येत नव्हती. तालुक्यामध्ये रस्ते वगैरे कसे तुमच्याकडे? रस्त्याचे गावातले कामं झाले, रस्त्याचे कामं झाले. मला तर रस्त्याला सगळे खड्डे वाटतात इथं. नाही आता हे थोडंफार राहिलेलं चालूच राहतं, हे थोडंफार. अच्छा, मग तुम्ही फॅन आहे कर्डिलेंचे. काका नमस्कार, काय नाव तुमचं? हां साहेबराव ठुबे. गाव हेच का? हा गाव ब्राह्मणेश. तुमच्याकडे आता पोटनिवडणूक विधानसभेची सुरू झालेली आहे. कर्डिले आणि तनपुरे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, हां. पण अचानक तनपुरेंनी माघार घेतली. काय एकंदरीत काय तुम्हाला काय वाटतं? आम्ही आम्हाला काय नाराज झालो आम्ही. तनपुरे आमचा उमेदवार होता प्राजक्त दादा, पण आम्ही त्या गोष्टीत नाराज झालेलो आहे. तो जर उभा असताना तर लय फाईट झाली असती बाहेर. जोरदार फाईट झाली असती. हा, आणि मग असं म्हणणं आहे दुसरं काही मला बोलायचं आणि नाही. आता फाईट कशी होईल मग? आता हे थोडं आता हे पुढं नाही सांगता येत साहेब, पण तनपुरे लागत होता. चुरस होईल का नाही? होईन अच्छा. थोडी घासून होईन. आणि ऐका ना, हां. तुमच्या परिसरातले, तुमच्या मतदारसंघातले विशेष विकास म्हणजे असे काही प्रश्न आहे, तुमच्या समस्या काय आहे तुमच्या भागात? समस्या अशी आहे का तनपुरीने पाण्याच्या टाक्या बिक्या सगळं रस्ते केलेले, पण ते उमेदवार लागत होता आम्हाला, पण ते आता ते योगा नाही. मग आता पुढं का काय? बरं माघार घेतली? काय चर्चा काय लोकांमध्ये? का बरं माघार घेतली त्यांनी? तर मी अडाणी माणूस आहे, अंगठे बाजार. त्या माघार कमवून घेतली, काय घेतले एवढं काय कळणार नाही. काहीतरी गुपित असेल ना. काहीतरी असेल. मग आता का तनपुरे साहेबाला पैसे दिले मग माघार घ्यायला लावले, हे काय सांगते आम्हाला. चला ठीक आहे, धन्यवाद. चहा घ्यायचा का?